नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल बनवा झटपट मँगो फालुदा। ही फालुदा बनवायला एकदम सोपा आहे आणि झटपट तयार होतो। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान आणि खूप टेस्टी लागतो। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी कुकवेल फालुदा मिक्स मँगो फ्लेवरचं इथं एक मी पॉकेट घेतलेलं आहे। तर हे मी अर्धा लिटर दुधामध्ये बनवणार आहे। तर हे बघा, इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी आता अर्धा लिटर दूध घालणार आहे, म्हणजे 1 गिलास दूध आणि अर्धा गिलास पाणी घालून घेणार आहे यामध्ये। तर हे बघा, इथं मी म्हशीचं अर्धा लिटर दूध घालून घेतलेलं आहे कढईमध्ये। आता यामध्ये मी अर्धा गिलास पाणी घालून घेणार आहे। तर हे मिक्स करून घेऊया। हे दूध आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथं दूध गरम झालेलं आहे। आता यामध्ये कुकवेलचं फालुदा मिक्स घालून घेऊया। इथं मी पूर्ण पॉकेट घालून घेत आहे। या फालुदा पॉकेटमध्ये साखर आणि सब्जा आणि शेवया ऑलरेडी सर्व आहे यामध्ये, त्यामुळे आपल्याला साखर पण घालायची गरज लागणार नाही यामध्ये। तर आता मिक्स करून घेऊया। हे बघा, मी आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आणखीन एकदा मिक्स करून घेऊया। आता मी हे 10 ते 15 मिनिट छान मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहे। अधूनमधून सतत मिक्स करत राहायचं आहे। हे बघा, इथं मी 10 ते 15 मिनिट आपला फालुदा छान असा मीडियम गॅसवर मी शिजवून घेतलेला आहे। बघू शकता, आपलं दूध छान असं अटलेलं पण आहे यामधलं। आता आपण हे मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही, आपला किती छान असा फालुदा तयार झालेला आहे आणि शेवया पण छान अशा शिजलेल्या आहेत। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। हे बघा, इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपण हे थंड करून घेऊया। हे बघा, फालुद्याचं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर फ्रीजमध्ये 4 तास ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 तास ठेवू शकता, नाही तर तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता। हे बघा, आता मी पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता मी फ्रीजमध्ये 4 तासासाठी ठेवून देणार आहे। हे बघा, आपलं मिश्रण मी 4 तासानंतर फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे। बघू शकता किती छान आणि सुरेख असं दिसत आहे। आता आपण इथं मी फालुदा सर्व करत आहे। इथं मी 1 ग्लास घेतलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा भिजवून घेतलेला सब्जा घालून घेत आहे। आता यामध्ये फालुदा मिश्रण घालून घेऊया। तर हे बघा, इथं मी फालुदा पूर्ण गिलासमध्ये ओतून घेतलेला आहे। आता यावर बदाम काप आणि पिस्ता काप घालून घेऊया। आता यामध्ये मी इथं मँगो फ्लेवरची आईस्क्रीम घेतलेली आहे, ते घालून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही, मी यावर मँगो आईस्क्रीम घालून घेतलेली आहे। यावर आता मी थोडेसे काजूचे काप घालून घेत आहे। जर तुमच्याकडे तुरटी फ्रुटी असेल तर, चेरी असेल तर ते पण तुम्ही घालू शकता। माझ्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे मी घालत नाही। तर हा आपला उन्हाळा स्पेशल झटपट मँगो फालुदा तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।